सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अवघ्या विश्वाचा आरंभ झाला, अवघ्या विश्वाचा आरंभ झाला। श्री गणरायाला वंदन करून आपला महाराष्ट्र प्राणदैवत हिंदवी सौर संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून पाचवी गावची ग्रामदेवता श्री चंद्रिकाबाई मारुतीकडे नतमस्तक होऊन तसेच कोंढे गावची ग्रामदेवता श्री चंदाई माऊली चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी श्री चंदाई ग्रामदेवता मंदिर कोंढे आयोजित भव्य दिव्य असा रावण स्पर्धा आयोजित केले आहे। या स्पर्धेमध्ये आम्हाला या रावण नृत्य करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल आम्ही परचुरी चंद्रिका आई शिंपणे उत्सव मंडळ त्यांचे अत्यंत ऋण आहोत। तसेच रावण स्पर्धा पाहण्यासाठी आलेले या गावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच, माननीय उपसरपंच, माननीय पोलीस पाटील, माननीय तंटा मुख्याध्यक्ष तसेच या गावचे मानकरी व गावकरी अन्य पदाधिकारी तसेच बंधू आणि भगिनी, त्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेले सर्व सन्मानच्या या सर्व सन्मानांना आमच्या पावन पवित्र चरणी मानाचा मुद्रा, आमच्या पावन पवित्र चरणी मानाचा मुद्रा करून मी माझ्या नृत्याला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आकाशी राज्य म्हणजे वेगळाच आहे, सर्वात श्रेष्ठ सपाट। अरे मृत्यूलोकी राज्य म्हणजे कोणाचं आहे? ऐकले की महाराज, मृत्यूलोकी राज्य म्हणजे पूजा गंगापती रंगात आहे। सर्वात श्रेष्ठ सपाट प्रधानजी, चार वर्ण म्हणजे कोणते आहेत रे? ऐकले पृथ्वी महाराज, चार वर्ण म्हणजे पहिला आहे तो ब्रह्मा, दुसरा आहे तो विष्णू, तिसरा आहे तो महेश,
चौथा आहे तो वैश्य म्हणजे त्यामुळे काय तो शपास रे शपास. प्रधानजी जय महाराज. प्रधानजी आपली फुल बगीचा कोणत्या प्रकारे चालली आहे बरं? ऐकले का महाराज आपल्या फुल बगीचे आहे ते चार मोठे लावले आहे. पाताने पाणी कसा झुलझुल जात आहे अशा प्रकारे बाग आपली यशरंगाला आली पाहिजे. प्रधानजी आपण एक वेळ फुल बागीची हवा काय जावं. बरोबर. गेला असता मला अचानक गाठ झोप आली आणि त्या झोपेमध्ये मला स्वप्न पडलं. प्रधानजी हा ऐकली की नाही? स्वप्न म्हणजे मला ती दक्षिणेच्या बाजूला गणपता तरी कोणता चाललाय रे? दक्षिणेच्या बाजूला आहे तो गणपता म्हणजे जनक राजा आहे तो. त्याला जाऊन आपण कथन केलं पाहिजे. शाबास प्रधानजी आपण एक वेळ दक्षिणेच्या बाजूला जाऊया. दक्षिणेच्या बाजूला गेले असता हे राज्य म्हणजे जनक राजी नगरी राजा जनक राजा राज्य करतो. अरे जनक नगरीचा राजा जनक राजा अरे तुझ्या नगरी हा गणपता तरी कोणता चाललाय बरं? ऐकली की नाही? माझ्या घरी येतो गणपता म्हणजे माझ्या घरी येते. परशुराम ऋषी पाहुणे आले ते वेळ येते त्यांच्या ती भोजनाची वेळ झाली. परशुराम ऋषी भोजनाला बसले ते वेळ येते. माझी कन्या येते उपवास झाली तिने तो पण मानला तिने तो उपवास झाली तिने तो त्या खुंटीचे बाण काढले आणि वावडी खेळायला लागले. वावडी खेळायला लागल्या बरोबर आहे तिने ती वावडी आकाशात सोडली. आकाशातून ती पडली 7 खडी जमीन गेली. 7 खडी जमीन गेल्याबरोबर येते ते वेळ येते तिने तो पण मानला. हा कोण बाण ही कोण वावडी उचलेल त्याच्या बरोबर मी प्रतिवतार होईल नाहीतर मला सर्व बंधुभाव म्हणून मानेन रे. ऐकली की नाही? एक वेळ ऐकली की नाही? ते वेळ येते सभेमध्ये येते अयोध्या नगरी राजा दशरथ येते त्यांचे पुत्र राम लक्ष्मण सभेमध्ये होते. रामाने येते बाण उचलला आणि सीता आणि जानकीचं लग्न झालं बरोबर. ऐकली की नाही? अरे तू सर्व देवांना निमंत्रण केलं मला का नाही बरं केलं? ऐकले की नाही? सर्व देवांना निमंत्रण केलं तुम्हाला बरं का नाही केलं? 7 समुद्र खारे 7 समुद्र गोडे ज्याच्या पलीकडे जम्बू बेट त्याच्या पलीकडे मला जाता आलं नाही म्हणून मी तुम्हाला पत्र नाही भेट. होता की नव्हता रे? ऐकली की नाही? वायुदेव आहे तो सकाळच्या पारी केर कचरा काढत असतो. कुठच्या दिशेला पत्र सोडून येईल म्हणून त्यांना तुम्हाला पत्र नाही दिलं बरं. ठीक आहे. अरे दर्या सागर होता की नव्हता रे? दर्या सागर आहे तो सकाळच्या पारी गाय गरिबांच्या घरी पाणी भरत असतो. कुठच्या खटपाला नेऊन पत्र सोडेल म्हणून तुम्हाला पत्र दिली नाही बरं. ठीक आहे जनक राजा. अरे अग्निनारायण होता की नव्हता? ऐकली की महाराज? ऐकली की नाही? अग्निनारायण होते जेवेळ येते सकाळच्या पारी गाय गरिबांच्या घरी भोजना उकडीत असतात जाळून भस्मासात करेल म्हणून मी त्यांच्याजवळ निमंत्रण दिलं नाही बरं. ठीक आहे जनक राजा. प्रधानजी एक वेळ आपण एक वेळ करावं जाऊन बघूया.
अंगावर स्वाकरीचा बोजा पडला. होय अरे हा कोण बोजा उचलेल होय त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस करेन. होय अरे अर्ध राज्यात काय पण माझा पाठचा बंधू म्हणून म्हणले. होय अरे पाठचा बंधूच काय अरे माझी पोटची कन्या बहाल करेल. ऐकले की नाही त्यानं? 3 मिनिटं बाकी. ऐकले की महाराज आहा आपण माहिती आहा वाक्याची बेवाचा करू शकता नाही नाही आपल्याला कोणी विश्वास ठेवू नाही शकत नाही हो. ऐकले की नाही? होय मी वाचेची बेवाचा करणार नाही. होय तुम्ही पाचारण करावं. होय ऐकले की महाराज आहा हा जो बोजा आहे तो आहा हा 7 खंडीचा बोजा आहा हा जो बोजा आहे तो आहा जनकाचं दशरथाचा पुत्र राम लक्ष्मण आहे ते आहा हा बोजा उचलू शकता तो. हा त्यांना पाचारण करावं बरं. अरे दशरथाचा पुत्र रामा या भर सभेमध्ये माझा अपमान केला. अरे 14 दिवसाची एक रात्र करण 14 दिवसाचा एक दिवस करण आकाश पाताळ एक करीन आणि एक दिवस तरी सीतेला लंकेत येईल तरच रामाचा राम म्हणून येईल. बजाव, बजाव.